आज अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून दोन महाकाय शक्ती निघाल्या आहेत, ज्यांचा थेट मुकाबला महाराष्ट्राच्या जमिनीवरती होणार आहे। त्यामुळे हवामान खात्याने पुढील 3 तास महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे। विजांचा कडकडाट देखील होणार आहे। त्यामुळे हवामान खात्याने 3 गट पाडले आहेत। पाऊस ह्यावेळी वेगळा बरसत आहे, कारण गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात जमिनीवरती प्रचंड उष्णता निर्माण झाली होती। त्यामुळे शक्तिशाली लो प्रेशर झोन आता तयार झाले आहेत। जमिनीवरती कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तेव्हा समुद्राकडून येणारी हवा ही वेगाने खेचली जाते आणि आता नेमकी हीच प्रक्रिया सुरू झाली आहे। किनारपट्टीवरून निघालेल्या मान्सूनला अरबी समुद्रातून इतकी प्रचंड ऊर्जा मिळाली आहे, म्हणजेच बाष्प मिळाले आहेत। त्यामुळे हा मान्सून आता सुपरचार्ज झाला आहे। हे वारे सरळ रेषेमध्ये येत नसून ते गोल गोल फिरत येत आहेत, म्हणजे सायक्लॉनिक स्वरूपात महाराष्ट्राच्या दिशेने ते सरकत आहेत। हे केवळ पावसाचे वारे नाहीत, तर विजांचा कडकडाट देखील आहे। त्यामुळे महाराष्ट्राला विळखा घालणारे एक संकट उभं राहिले आहे। भयानक परिस्थितीचा अंदाज घेऊनच हवामान खात्याने महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचे 3 वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजन केले आहे। या भागामध्ये अरबी समुद्राची ताकद ही सर्वात आधी धडकत आहे। आज मध्यरात्री 12 ते 4 च्या दरम्यान सर्वात पहिल्यांदा 4 जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग हा 70 ते 80 किलोमीटर पार जाईल। अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त ढग जेव्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकतील, तेव्हा पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे एकाच ठिकाणी गोल गोल फिरत राहतील। ढगफुटी सदृश पाऊस बरसण्यास सुरुवात होईल। पुढील 3 तासांमध्ये डोंगरावरून येणाऱ्या नद्यांना अचानक पूर येण्याची शक्यता आहे, तर घाटमाथ्यामध्ये दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। नागरिकांना सुपरचार्ज असलेला मान्सून हा प्रचंड ऊर्जा घेऊन आला आहे। पुढील 3 तासांमध्ये तो आणखी प्रवाहित होईल। त्यामुळे हवामान खात्याने गंभीर इशारा दिला आहे। हवामान खात्याने मान्सून कुठे आणि कसा हल्ला करणार आहे यासाठी महाराष्ट्राला 3 प्रमुख धोकादायक गटांमध्ये विभागला आहे। यामध्ये पहिल्या गटामध्ये वाऱ्याची ताकद ही सर्वात जास्त असणार आहे। अरबी समुद्रातून निघणारे वारे जेव्हा किनारपट्टीला धडकतील, तेव्हा त्यांचा वेग हा 60 ते 70 किलोमीटर असेल। आज मध्यरात्री 12 ते 4 या वेळेत इथे पावसाचा जोर दुप्पट होणार आहे। सखल भागामध्ये पाणी साचणार आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। दुसऱ्या गटामध्ये आज रात्री सर्वात मोठा धोक्याचा सामना करावा लागणारी जिल्हे आहेत, कारण जेव्हा अरबी समुद्राचे महाकाय ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकतील, तेव्हा त्याचबरोबर त्यांच्यासमोर सह्याद्रीची भिंत उभी असणार आहे। हे ढग सह्याद्रीला ओलांडतील जिल्ह्यांना विळखा घालतील। चक्राकार वाऱ्यामुळे ढगांची उंची तब्बल 12 ते 15 किलोमीटरच्या वर जाईल। नागरिकांना आज रात्री फक्त आकाशातून पाऊस पडणार नाही, तर 2 महासागरांचे ढग एकमेकांवरती आढळणार आहेत। त्यामुळे विजांचा कडकडाट देखील जोरदार होणार आहे। हवामान खात्याने चेतावणी दिली आहे की आज रात्री निसर्गाचा खेळ फक्त पाऊस नाही, तर आकाशामध्ये ढगांचे युद्ध सुरू करेल। आज रात्री वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे इतक्या वेगाने बदलत आहे की पुढील 3 तासात हवामानाचा हा पॅटर्न संपूर्ण राज्यालाच वादळाचा केंद्रबिंदू बनवेल। एकाच वेळी विजांचा तांडव आणि ढगफुटीचा इशारा असणार आहे। हा सुधार आहे। या संकटात काय होऊ शकते? मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या किनारपट्टी भागात रस्ते जलमय होतील, पूरस्थिती निर्माण होऊ शकते। घाटमार्गांवर दरडी कोसळण्याचा मोठा धोका आहे। मराठवाडा आणि विदर्भात विजांसह मुसळधार पाऊस पडेल। शेतीचे नुकसान, वीज पुरवठा खंडित होणे आणि वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता आहे। नागरिकांनी घरातच राहावे। मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे पूर्णपणे चार्ज ठेवावी। आवश्यक औषधे, पाणी, खाद्यपदार्थ आणि टॉर्च सोबत ठेवावेत। मुले आणि वृद्धांना विशेष काळजी घ्या। शक्यतो रात्री बाहेर पडू नका। हवामान खात्याने नुकतीच एक बैठक घेऊन महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना डेंजर झोन घोषित केले आहे। आज मध्यरात्री 12 ते 4 दरम्यान आपल्या राज्यातील वातावरण इतकं भयानक रीतीने बिघडणार आहे की ज्याचा अंदाज कोणीही लावला नसेल, कारण निसर्गाचा हा प्रहार आहे जो महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे झेपावला गेला आहे। मित्रांनो, निसर्गाशी खेळू नका, सतर्क रहा, सुरक्षित रहा। हा सुपरचार्ज मान्सून केवळ पाऊस नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासातला एक मोठा आव्हान ठरू शकतो। अधिक अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सुरक्षित रहा।